यापुढचे 3 सामने हे 5 षटकांचे असतील आणि क्वार्टर फायनल जर वेळ भेटला तर आपण 6 षटकांचा घेणार आहोत। याची दोन्ही चारही संघांनी नोंद घ्या। क्वार्टर फायनल महत्त्वाची आपल्याला, त्यामुळे ते 6 षटक घेण्याचा आपला इरादा आहे। पण इथे हे 3 सामने पूर्ण होणं आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत। हे तीनही सामने 5 षटकांच्या ठिकाणी असतील, आपण नोंद घ्यायची। आणि वेळ जर नसेल तर क्वार्टर फायनल पण आपल्याला 5 ओव्हरची घ्यावी लागेल। आवाज द्या लोंढे जरा। आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खर खर रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर। आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर। आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर। आमच्या खोडदकर मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर। आमच्या खोडदकर मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर। थँक्यू। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन खोडद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। स्पर्धा ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते खोडद प्रीमियर लीग। खोडद प्रीमियर लीग 2025 पर्व 7व अर्थातच कौशल्य आमचं ताकद गावाची। यंदाची स्पर्धा फक्त जगदंबा स्पोर्ट क्लबची 7वं पर्व या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि स्पर्धेच्या निमित्ताने ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय दीपिका डेअरी फार्मचे सन्माननीय डॉक्टर सतीशजी पानमन साहेब देखील या ठिकाणी आज देखील मैदानावरती उपस्थित आहेत। आणि डॉक्टर साहेब मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय आणि डॉक्टर सतीश पानमन सरांचा संघ या ठिकाणी आपल्याला 26 तारखेला या मैदानावरती या ठिकाणी जगदंबा वॉरियर्स खोडद हा संघ देखील आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळतात। डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर साहेबांचं देखील जगदंबा स्पोर्ट्स असोसिएशनच्या मार्फत मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत। पहिला सामना विजय आणि दुसरा सामना विजय असा नक्कीच संघ या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। अर्थातच श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहतोय धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी। मॅच नक्कीच अप्रतिम होणार आहे। जिंकेल तो संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये या ठिकाणी दाखल होताना आपल्याला ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे। पाहूयात काय नक्कीच रणनीती या ठिकाणी आपण पाहतोय। सागर भालेराव महाराष्ट्र टेनिस विश्वातला एक अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून जी ओळख आहे, तर स्ट्राइक एंड वरती नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पहिला चेंडू गॅप नक्कीच आहे लॉंग ऑफच्या दिशेनं समालोचन कक्षाला मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा सनसनीत चौकार। 4 धावा आहेत। सनसनीत चौकार या ठिकाणी येताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या सायनं संघाचं खातं उघडताना आपण जरूर नक्कीच पाहतोय। बॅग हेड केलाय आणि त्या ठिकाणी टिपला जाईल झेल। नवनाथ ढोमेला परतावलं या ठिकाणी आपण पाहतोय विकेट। क्रिकेट म्हणजे मध्ये आपण पाहतोय याच मैदानावरती एक स्पर्धा देखील आपण पाहतोय ग्रामदेवत मुक्ताची एक स्पर्धा साकारली गेली। त्या स्पर्धेमध्ये उपविजेता मानांकन हा संघ तुम्ही पाहताय श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड संघ
आणि तोच संघ आज पुन्हा एकदा जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज आपला देखणा खेळ दाखवण्यासाठी इथं सज्ज होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूयात आणि या सर्व संघातील खेळाडूंना या ठिकाणी विनंती आहे, आपली स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळं गार्ड आपण मैदानाच्या बाहेरूनच परिधान करून यायचंय. सर्वांना नोंद ही आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यायची आहे. गार्ड आपण मैदानाच्या बाहेरूनच या ठिकाणी परिधान करत चला, विनंती आहे. जावेद मैदानावर त्या ठिकाणी आपण पाहतोय नवनाथनं एक चौकार खेळला, पण त्याच नवनाथला पुढच्या चेंडूवरती सागर भालेरावने या ठिकाणी आपण पाहतोय इथं नक्कीच माघारी परतलं गेलं. नवीन फलंदाज अशुभाऊ भंडलकर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती येताना जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काय रणनीती या ठिकाणी आपण पाहतोय टीमची राहताना आपल्याला पाहायला मिळतात. कोडदनगरी जुन्नर तालुक्यातील टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून जी ओळख आहे आणि त्या ओळखेला साजेसे कामगिरी आपण पाहतोय. त्या पंढरीमध्ये 4 तालुक्यातले आपल्याला नक्कीच संघ पाहायला मिळणार आहेत. ओ हा चेंडू इथे नक्कीच सुरेख आहे. नक्कीच सांगितलं महाराष्ट्र टेनिस विश्वातला एक गुणवंत गोलंदाज म्हणून नक्कीच सागर भालेरावकडे पाहिलं जातं आणि त्याची खेळी आज देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली पहिल्याही सामन्यात आणि दुसऱ्याही सामन्यामध्ये या ठिकाणी खेळी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते. ओ या दरम्यान आपण पाहतोय अशुभाऊ भंडलकर यांना ठिकाणी आपण पाहतोय फक्त आणि फक्त बॅट फिरवण्यास परावृत्त करतायत सागर भालेराव आपण पाहतोय. धर्मना स्पोर्ट क्लब साकोरे संघ तुम्ही पाहताय, या संघातल्या संजय मक्कन या ठिकाणी आपण पाहतोय अर्धशतकी खेळी या ठिकाणी केली. हो या दरम्यान संधी नक्कीच होती, यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय चुकी केली जाते. विजय साळवे यष्टीरक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि यष्टीरक्षकाकडून या ठिकाणी एक झेल सुटला, जीवदान या ठिकाणी नक्कीच मिळालं जात आहे. तर स्ट्राईक एंडवरती संग्राम आपण पाहतोय, संग्राम पोखरकर आपण पाहतोय एक महत्वपूर्ण क्षणावरती महत्वपूर्ण फटकेबाजी करण्याचं. हो पुन्हा संधी होती, 2 झेल या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच इथे सुटताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकावरती अप्रतिम षटक पडलं होते. एक चौकार येऊन देखील उर्वरित 5 चेंडूमध्ये सागरनं केवळ एकच धाव खर्च केली. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 5 धावा केवळ या ठिकाणी तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी आकाश साळवे गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड टीम आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. विकास शेठ देवराम वरे विद्यमान उपसरपंच पिंपरखेड आणि कमलेश भाऊ ढोमे पाटील ग्रामविकास शिक्षण संस्था उपाध्यक्ष. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. अथर्व पानमन सिनेमॅटिक्स, श्री साई इव्हेंट्स अँड डेकोरेशन खोडद. वाईड चेंडू या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळेल. अवांतर चेंडू या ठिकाणी आपण जरूर नक्कीच पाहतोय. इथे फटका जरूर खेळलाय. ओ या दरम्यान प्रयत्न अप्रतिम होता, डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेनं चेंडू अडला गेलाय त्या ठिकाणी आपण पाहतोय. आउटफील्ड थोडीशी या ठिकाणी आपण पाहतोय. धर्मना स्पोर्ट क्लब साकोरे टीमला या ठिकाणी मदत करताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा आपल्या टीमसाठी या ठिकाणी नक्कीच वाचताना अगदी पाहायला मिळत आहेत.
8 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. पाहूयात संग्राम त्या ठिकाणी आपण पाहतोय एक वेगळा फटका खेळायचा होता. इथे या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं या ठिकाणी नक्कीच आहेत. पाहूयात श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड टीम आपण पाहतोय. दोन संगमालक टीमला देखील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी धर्मना स्पोर्ट क्लब साकुरी संघ आपण पाहतोय. त्या संघाच्या या ठिकाणी आपण अगदी पाहायला मिळतंय आपल्याला अंकुश शेठ चोरे, प्रसिद्ध कांदा व्यापारी सौरभ शेठ गाडगे, चिंतामणी इव्हेंट्स यांच्या संघ मालकीचा असणारा धर्मना स्पोर्ट क्लब साकुरी टीम आपण पाहतोय. चेंडूवरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल हर्षल, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पळून पूर्ण होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. 5 षटकांची लढत आहे, त्यामुळे धावा देखील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच वाढवावा लागेल. धावा देखील या ठिकाणी आपण पाहतोय इथे नक्कीच पूर्ण केल्यावर अगदी कराव्या लागतील. हा चेंडू इथे या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच सुरेख पॉवर पेची 2 षटकं या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय डॉक्टर श्री सतीशजी पांडमन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रवी शेठ सूर्यवंशी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर बोराडे साहेब देखील या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी नळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे ठिकाणी सागर पुन्हा एकदा आपण पाहतो आपल्या कोट्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सिंगल या दरम्यान येताना जरूर नक्कीच पाहायला मिळेल आणि सिंगलच्या सय्यानं धावफलक पुढे जात आहे. 11 धावा या धावफलकावर आहेत. पाहूयात या ठिकाणी आपण पाहायचं नक्कीच कसरतनं इथे खेळ संपन्न होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जबरदस्त लढाई या ठिकाणी नक्कीच करायची आहे. बेघेट केलाय, याची गरज आहे पिंपरखेड संघाला. तो फटका येतोय, खणखणी षटकार 6 धावा आहेत. फटका असा धुवा जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय अद्यापपर्यंत थांबलेली धावसंख्या आता पुढे नेण्याचं कामकाज अशुभाऊंच्या मार्फत होताना या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळत आहे. इथे फटका जरूर केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल येताना जरूर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या साह्यानं धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 18 धावा या धावफलकावरती आहेत. केवळ सिंगल या दरम्यान प्रकाश शेटभोर आणि घंगाळे साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे या दरम्यान आपण पाहतो चेंडू नक्कीच खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. सिंगल इथे जरूर येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या सह्यानं पुनश्च एकदा हलकीशी धावसंख्या ठिकाणी पुढे जाईल. तिसरं षटक आहे, 5 षटकांची लढत आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते. अधिक जी जाधव आपण पाहतो ज्यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक गाव चॅम्पियन्ससाठी नक्कीच मिळालं गेले 5,000 रुपयांचं. स्वरा आईस्क्रीम जाधववाडी अधिक भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे फटका या दरम्यान नक्कीच खेळलाय, झेल होईल का? झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय आणि चेंडू सीमा पार गेलाय. चौकार, 4 धावा आहेत. भिडू दे वरती या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच आक्रमण येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आक्रमणामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. पहिलं षटक सागर या ठिकाणी आपण पाहतोय 5 धाव्यांचे केवळ टाकलं गेलं होतं.
पव्यात इथे या दरम्यान आपण पाहतो नक्कीच फटका खेळला सिंगल येताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण नक्कीच होईल. दुसरीचा होईल का प्रयत्न. सिंगल केवळ या ठिकाणी आपण पाहतोय आणि सिंगलच्या सहाय्यानं तिसरं देखील षटक संपतंय. पाहूया तिथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात त्या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळत आहे. कशा रीत त्या ठिकाणी आपण पाहतोय कामकाज इथे होईल. हो हा चेंडू दरम्यान केला लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात केलेला करण साळवे चेंडू कलेक्ट करेल. एक धाव त्या ठिकाणी येताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक या ठिकाणी पुढे जाईल. धावफलकावर धावा 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतात. उर्वरित त्या ठिकाणी कामकाज इथं नक्कीच टीमचं कशा रीतनं असेल कशा माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय इथे पाहायला मिळणार आहे. करावं लागेल साकार करून नक्कीच टीमला देखील दाखवावं लागेल. बिगेटचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षक वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार 4 धावा आहेत. 30 धावा धावफलकावर या ठिकाणी. भोंगांचा आवाज कमी राहू द्या फक्त याचा आवाज वाढवा. बेतचा फटका असा धुवाधार हा गेला षटका. त्याचप्रमाणे या ठिकाणी 36 धावा धावफलकावर या ठिकाणी आहेत. वाईट बॉल गोलंदाजाची वन बाउंडची चेतावणी या ठिकाणी नक्कीच दिली जाते. 36 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. बेगेट केलाय डेप मिड विकेटच्या दिशेनं वाघांचे दहाड फोडलाय पहाड खणखणी षटकार 6 धावा आहेत. फटका असा धुवाधार हा गेला षटका.
फलकावर या ठिकाणी आपण जे पाहताय चार षटकं इथे नक्की समाप्त झालीत. 42 धावा धावफलकावरती. एका बाजूने आपण पाहतोय शांत असलेला श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड टीम. आशुभाऊ मंडलकर पाहूया तिथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चार षटकं संपले, 42 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांची लढत या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते. हर्षल वाळून ज्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न ती नक्कीच होता. विकेट धावबाद. क्रिकेट म्हणजे देवी फायटर्स टीमच्या मार्फत आशुभाऊ भंडलकर यांचा पण विचार नक्कीच करत होतो. त्यांनी वैयक्तिक 33 धावा या वैयक्तिक त्यांच्या आहेत. 42 धावा या संघाच्या आहेत आणि त्यातील एकट्या 33 धावा आशुभाऊंच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण क्षणावरती त्याने महत्त्वपूर्ण बाजी पलटवण्याची भूमिका नक्कीच साकारली आहे. इथे फटका स्वतःच्या फॉलोअप मध्ये हर्षल वाळूंज आपण पाहतोय. जबरदस्त नक्कीच चेंडू टाकलाय. अप्रतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय हर्षलच्या मार्फत पडला गेलाय. डॉट चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. आक्रमकतेचं षटक आहे आणि या आक्रमकतेच्या षटकामध्ये इथं नक्कीच आपण पाहतोय कामकाज देखील या ठिकाणी देखणं होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 42 धावा या धावफलकावरती आहेत. पुण्यात ब्लॉकल मारा स्वतःच्या पडतो. या दरम्यान फलंदाजानं या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित मदत केली की काय, पण इथे धावबाद. विकेट फलंदाज. क्रिकेट धावफलक किती 42 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. पप्यात उर्वरित त्या ठिकाणी अजूनही 3 चेंडू आहेत टीमकडे. जबरदस्त कामगिरी केली नक्कीच आपल्या टीमसाठी. 33 धावांची खेळी साकारत आपल्या पॅव्हेलियनमध्ये टाळ्यांच्या गजरात देखील आशुभाऊ भंडलकर यांचं आगमन होताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळत आहे. पाहूयात उर्वरित त्या ठिकाणी टीमचा खेळ आता कशा रीतनं असेल. हो, हा चेंडू या दरम्यान नक्कीच खाली राहिला जातोय. डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहतोय. या सामन्यातला आपण पाहतोय जिंकणारा संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहे आणि उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तो संघ या ठिकाणी नक्कीच कोणता असणार आहे हे देखील आपल्याला पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच दाखल व्हायचं आहे. इरादा केलाय दोन्ही संघांनी. एक सामना विजयी आहे. तयार पुढे एकदा. हा चेंडू इथे या दरम्यान आपण पाहतोय वाईड चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजाची White ball. चुकली साईड. या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच जे पाहायला मिळत आहेत अतिरिक्तच्या मार्फत उर्वरित त्या ठिकाणी 2 चेंडू आहेत टीमकडे अजून देखील. श्री तुकाई देवी फायटर्स टीमकडे आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय समोरच्या बाजूने खेळला आहे. विकी चेंडूपर्यंत पोहोचला गेला. सुरक्षित रक्षण आहे. 2 धावा या ठिकाणी जरूर नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय सुरेखरित त्या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण होताना या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतील. 45 धावा या धावफलकावरती आहेत. 45 या ठिकाणी आपण पाहतोय संधी मोठी आहे.
त्या मोठ्या संधीचा विचार देखील या ठिकाणी करावा लागेल. असं काही काळ वाटलं गेलं होते की आता नक्कीच तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड टीम 60+ धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात की काय, पण धावा थांबल्या गेल्या, रोखताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बेगेट केलाय शेवटच्या एक चेंडूवरती, गरज होती याची 50+ धावसंख्या होण्याची आणि ती होताना देखील आपल्याला ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळते. फटका असा धुवा आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता श्री वाकेश्वर क्रिकेट क्लब पेठ या दोन्ही संघाचे संगणक टॉससाठी आपण लगेच चला टॉस बॉक्समध्ये. भैरवनाथ क्रिकेट क्लब मंगरुळ पारगाव आणि विघ्नहर्ता श्री वाकेश्वर क्रिकेट क्लब पेठ. चला कॅप्टन टॉससाठी चला. हे पुणे जिल्ह्यात आहे महाराष्ट्र चर्चा नावाची हाय खरं खरं. रामदैवताई मुक्ताईचा आहे आशीर्वाद साऱ्यांवर. आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर. आमची खोडद प्रीमियर लीग आहे लाखात एक नंबर. आमच्या खोडद मंडळीचं आयोजन आहे हो एक नंबर. आमच्या खोडद मंडळीचं आयोजन Thank you. आहे हो. भैरवनाथ क्रिकेट क्लब मंगरुळ पारगाव संगनायक टॉससाठी चला. तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार? जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन आयोजित खोडद प्रीमियर लीग 2025 चा मजबूत किल्ला. खोडद प्रीमियर लीग 2025 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन व समस्त ग्रामस्थ खोडद यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. नवी मुंबईमध्ये नेरूळ या ठिकाणी स्थित असणार आहे. आज सकाळी खरं तर आमचा फोन आला युवराज माळी सरांचा. त्यांनी आम्हाला सांगितलं की आज अशी स्पर्धा आहे. म्हटलं मी त्या स्पर्धेत आधीच आहे. युवराज माळींच्या मार्फत स्वप्नील भाऊ गायकवाड यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी आपण पाहतोय पेठ संघानं टॉस या ठिकाणी नक्कीच जिंकला गेला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय पेठ संघाने घेतलाय. भैरवनाथ क्रिकेट क्लब मंगरुळ पारगाव टीम आपल्याला यानंतरच्या सामन्यामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करायचं आहे. जावेद मैदानावरती 30 चेंडू 52 धावेंचा पल्ला गाठायचा. स्ट्राईक एंड वरती सागर भालेराव. पहिला चेंडू खेळलाय, उडवलाय, तिथे आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगाने संग्राम चेंडू वरती आलाय आणि इथे परतावं लागेल. पहिला चेंडू वरती सागर भालेरावला माघारी. क्रिकेट म्हणजे
पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. पहिलाच चेंडू होता त्यामुळे सागरला इथे थांबणं देखील गरजेचं होतं, पण कदाचित माइंडमध्ये एक मोठा फटका खेळायचा डायरेक्ट इरादा होता की काय. पण या ठिकाणी आपण जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बरोबर त्या ठिकाणी आता खेळ नक्कीच टीमच्या काशरीतनं असेल, कशा माध्यमातून या ठिकाणी नक्कीच असं आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. लढायचं आहे, लढाई नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जारी आहे. नवीन फलंदाज ज्या खेळाडूच्या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती आहे, तो खेळाडू तुम्ही पाहताय स्ट्राईक एंड झोनला आपल्याला पाहायला मिळेल. संजय मके आपल्याला या ठिकाणी जरूर नक्कीच पाहतोय. 6 दिवसीय रंगणारा खोडद टेनिस क्रिकेटच्या पंढरीमध्ये ही लढाई आहे. मी नक्कीच सांगितलं गेलं होतं की 16 संघ आहेत, 4 तालुक्यातले संघ, त्यातील 3 तालुक्यातले संघ तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यातीलच चालू असलेला हा सामना या ठिकाणी आपण जरूर नक्कीच पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारा श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड संघ आपण पाहतोय. शिरूर तालुक्यातल्या ठिकाणी नक्कीच संघ आहे. तर दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी संघ आपण पाहतोय. हा संघ या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतो जुन्नर तालुक्यातला आहे. जुन्नर विरुद्ध शिरूर असा नक्कीच सामना या ठिकाणी आपल्याला रंगताना जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. जिंकल ते संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय फुल टच चेंडू होता, झोन या दरम्यान सुटला गेलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील संजय मकेचा 4 धावेंवरती झेल सुटला. त्या संजय मकेने या ठिकाणी अर्धशतक केलं होतं. या सामन्यात देखील आपण पाहतोय संजयचा झेल सुटला गेला, विकीचा सॉरी आता नक्कीच झेल सुटलाय. सवयत मैदानावरती विकीचा झेल सुटलाय, खेळावं लागेल. तीच चेंडू आपण पाहतोय. कागदपत्रे हा सामना तुम्हाला सोपा वाटत असेल, पण तितकाच या ठिकाणी अवघड आहे मैदानावरती बनवणं. क्रिकेट म्हणजे नक्कीच या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे काय रणनीती या ठिकाणी नक्कीच साकारणार आहे टीम. दुसरा धक्का देखील या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच संघाला बसताना आपल्याला पाहतोय. 30 चेंडू 52 धाब्यांचा सामना हा तुम्हाला कागदोपत्री हा सोपा वाटत असेल की 30 चेंडूमध्ये 52 धावा सहजरीतीने होतील, पण हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये शक्याचं अशक्य होतं ना अशक्याचं शक्य होतं. त्यामुळे इथे काय घडेल हे आपण नक्कीच सांगू शकत नाही आहे, पण येणाऱ्या कालावधीत आपण पाहणार आहोत. नारायण स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच नारायणनं अप्रतिम खेळी साकारली होती. याही सामन्यात आपण पाहतोय नारायणला कामगिरी साकार करून दाखवावी लागेल, आपल्या टीमला उभं राहावं लागेल. पण समोर गोलंदाज देखील तितकाच अनुभवी आहे, तितकाच अनुभवी आहे. आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. नक्कीच पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. केवळ धावफलकावरती 3 धावा आहेत. 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आहे. सध्याच्या कंडिशनला आपण पाहतोय डेंजर झोन मध्ये धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी संघ आहे. पव्यात हा चेंडू देखील या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम पाहायला मिळेल. पहिलं षटक देखील या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच समाप्त होताना आपल्याला ठिकाणी जरूर पाहायला मिळते. 3 धावा केवळ आहेत. क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. आकाश बोंबे या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. समोर स्ट्राईक एंड आपण पाहतोय संजय.
हो, हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय जबरदस्त आहे. 24 चेंडू आणि इथे आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय संघाला अजून देखील 49 धावेंची गरज होती. आता 23 चेंडू आणि 49 धावेंची गरज आहे. पिंपरखेड संघ या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय कामकाज करताना आपल्याला ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळतोय. रणनीती नक्कीच आहे आणि या रणनीतीला उत्तर देखील या ठिकाणी द्यावं लागेल. संजय मका या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या सामन्यात अर्धशतक नक्कीच झळकावलं गेलं होतं. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. कोण डायरेक्ट या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय जाणार आहे या सामन्यामधून आपल्याला समजणार तर नक्कीच आहे. पाहूयात. इथे आपण पाहतो फटका जरूर खेळला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जरूर सिंगल. या दरम्यान आपण पाहतो नक्की येताना पाहायला मिळेल केवळ सिंगल डबलचा समाचार या ठिकाणी सुरू आहे. शोधात आहेत या ठिकाणी आपण पाहतोय फटक्यांच्या पण समोर गोलंदाजी देखील आपण पाहतोय श्री तुकाईदेवी फायटर्स पिंपरखेड टीमची अप्रतिम होताना आपल्याला जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे सामना हा एकतर्फी होताना काही अंशी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. दोन्ही संघ लढणार आहेत आणि आपली लढाई देखील या ठिकाणी चोख रीतीने बजावणार आहेत. इथे दरम्यान आपण पाहतोय फटका जरूर खेळलाय फसलाय आणि तिथे टिपला जाईल झेल. नारायण साळवेला देखील या ठिकाणी पाठवून दिलंय माघारी. क्रिकेट म्हणजे हुकला जबाबदारी नक्कीच संघाची या ठिकाणी घ्यायची आहे. ती जबाबदारी आपण पाहतोय कशरीतनं होणार आहे. अर्थात धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा आहेत 48 आहेत आणि अगदी आपण पाहतोय 48 धाब्यांचा विचार केला गेला तर या ठिकाणी चौकारांची मालिका पाहिली गेली तर अगदी 12 चौकार तुम्हाला खेचावे लागेल. तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी आपण पाहतोय इथे 12 चौकार नाही आले तरी देखील तुम्हाला या ठिकाणी आपण पाहतोय 8 षटकार देखील खेळावे लागेल. 8 षटकार आहेत 12 चौकार आहेत पण धावा देखील तेवढ्याच आहेत 48 आहेत. त्यामुळे प्रयत्न तितकेच मोठे असणं गरजेचं आहे. गोलंदाजी देखील अप्रतिम या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी होताना आपल्या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय पिंपरखेड टीमनं पहिल्या षटकातही केवळ 3 धावा देत बाजी मारली गेली होती. इथे या दरम्यान आपण पाहतोय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी आहे. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात फलंदाजाला स्वस्तात माघारी पाठवून दिलंय. क्रिकेट याच मैदानावरचा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी स्पर्धा साकार झाली 30 चेंडू 47 धावा या मैदानावरती चेस झालेला नाहीयेत आणि सामना देखील आपण पाहताय आता 30 चेंडू 52 धाव्यांचा धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी संघाला खिंडीत गाठण्याचं कामकाज श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड संघ या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विक्रम उघडे या ठिकाणी मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहुयात विक्रम द्वारा इथे या ठिकाणी आपण पाहतोय काय कामकाज साकार जाईल. 4 फलंदाज बाद आहेत. हो, हा चेंडू देखील सुरेख अप्रतिम या ठिकाणी आपण जरूर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय वारंवार मोठ्या फटक्यांच्या ठिकाणी विचार करतायत का नाही करावा कारण इथे पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले त्या ठिकाणी आपण पाहतो जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा इरादा या ठिकाणी करायची टीमचा असेल. केवळ एक धावा आकाश बोंबेने अद्यापर्यंत खर्च केली आहे. इथे फटका जरूर खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जरूर. एकच धावा या ठिकाणी आपण जरूर नक्कीच पाहतोय. एकच धावा असेल अप्रतिम षटक इथे पडलंय. 2च धावा आकाश बोंबेने या ठिकाणी नक्कीच खर्च केल्या गेल्यात. 2 षटकं संपलीत. धावफलकावरती 6 धावा
या 5 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं टाकण्यासाठी. तर न्यू गोलंदाज आपण पाहतोय विकास दाभाडे गोलंदाजी मार्क वरती आहे. विक्रम या ठिकाणी आपण पाहतोय काय करामत या ठिकाणी करतील. 47 धाव्यांची गरज 18 चेंडूंमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय टीमला आहे. पहिल्या चेंडू या दरम्यान नक्कीच खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जरूर. धाव या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच घेतली जाईल. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय येताना जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. काय करामत इथे आपण पाहतोय तर थांबून चालणार नाहीये. विस्फोटक खेळ आता नक्कीच धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरे टीमला ठिकाणी नक्कीच साकार करावे लागेल. संजय मकला देखील या ठिकाणी आपण पाहतो शांत राहून चालणार नाहीये, कारण वेळ आपल्याकडे देखील आपण पाहिले गेलं तर कमी आहे. पण प्रत्येक चेंडूवरती टिचून मारा करायचा हा इरादा या ठिकाणी आपण पाहतोय श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड संघाची या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळते. हाच इरादा या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच कंटिन्यू जर ठेवला गेला. हो, हा चेंडू देखील आपण पाहतोय पूर्णपणे खेळ या ठिकाणी संजय मकेची ओळखून घेतले की काय. विकास दाभाडे यांनी देखील आपण पाहतोय डॉट चेंडू या ठिकाणी पडताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू या ठिकाणी बराच लांब ठेवला जातोय. वाईट बॉल असेल, वाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि हो, हा चेंडू देखील या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम जबरदस्त कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय पिंपरखेड टीमनं केलाय. 30 चेंडू 52 धावेंचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. कशा रीतीने या ठिकाणी आपण पाहतोय आपला खिशात घालण्याचं कामकाज या ठिकाणी टीम करताना आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका जरूर खेळ आहे, फुलटॉस चेंडू जरूर होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकाच धाव या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते. टायमिंग जो प्रॉपर होणं गरजेचं आहे, तो टायमिंग या ठिकाणी आपण पाहतोय प्रॉपर होताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळत नाहीये. 8 धावा धावफलकावरती केवळ आहेत. 14 चेंडू 44 धावेंची गरज. बेघट याची गरज होती, याची आवश्यकता होती. विक्रम उघडेच्या बॅटमधनं तो येतोय षटकार 6 धावा. चेंडू 38 धावेंची गरज. फुलटॉस डीप स्क्वेअर लेग त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. पाहूयात
एकच धाव त्या ठिकाणी जरूर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. आकाशकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी दिली जाते. बेगेट केलाय विक्रम द्वारा, पण तिथे आपण पाहतोय संग्राम असेल, झेल टिपला जातोय, फलंदाज इथे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो चे 11 चेंडू शिल्लक, 37 धावेंची गरज. दीपक गायकवाड नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू 37 धावेंची गरज आहे. काय होणार आहे सामन्यामध्ये, कशा रीतीने या ठिकाणी आपण पाहतोय सोप्पा वाटणारा सामना अक्षरशः अवघड करून ठेवलाय श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड टीमनं या ठिकाणी आपण पाहतोय. काय करामत या ठिकाणी आपलं पाहतोय होताना पाहायला मिळेल. आकाश बोंबेने आपण पाहतोय केवळ 2 धावेंचं षटक टाकलं गेलं होतं. त्याच्या भात्यामध्ये या ठिकाणी आपण जर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाहूयात अद्यापपर्यंत धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी संघाच्या ठिकाणी 5 फलंदाज जे माघारी परतले गेलेले आहेत. ओव्हर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल तरी त्यांना पाहायला मिळेल. दुसरीचा होईल का प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूपर्यंत. एकच धाव घेण्याचा इरादा, कारण जे काही करायचं आता ते संजय मकेल या ठिकाणी करायचं आहे. शेवटपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय थांबला गेलाय, पण आता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 10 चेंडूंमध्ये 36 धावेंची गरज ही संघाला नक्कीच आहे. 10 चेंडू 36 तुकाई देवी फायटर्स. इथे फटका टायमिंग या दरम्यान नक्कीच आपण प्रॉपर होताना पाहायला मिळेल. सिंगल येताना पाहायला मिळेल. एकच या दरम्यान फेकी खराब आहे. 2 धावा या ठिकाणी येताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतील. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून देखील 34 धावेंची गरज. 9 चेंडू 34. सामना थोडासा अवघड होत चाललाय. धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरे संघासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकार चौकारांची आतषबाजीची गरज आहे. पण समोर आकाश बोंबे तो सहजरित्या ठिकाणी आपण पाहतोय खेळून देत नाहीये. करावं लागेल, लढावं लागेल आणि करून दाखवावं लागेल टीमला. हो, हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच सुरेख. सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्तरित्या या ठिकाणी आपण पाहतोय इथे कमबॅक. अप्रतिमरित्या आपण पाहतोय फार मोठा कमबॅक. इतिहासाला ते पण पाहतोय साक्षी आहे श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड संघ या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिमरित्या कामगिरी करतोय. बेगेट या दरम्यान आपण पाहतोय टायमिंग नजाकत नक्कीच प्रॉपर आहे. चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा आहेत. फटका असा धुवाधार. चेंडू शिल्लक, 28 धावेंची गरज. पाहूयात 7 चेंडू 28. काय करामत या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सामना नक्कीच आलाय. शेवटचे 6 चेंडू 28 धावेंची गरज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावेंची गरज टीमला ठिकाणी आपण पाहतोय अजून देखील या ठिकाणी असणार आहे. पाहूयात काय करामत आता नक्कीच होताना पाहायला मिळेल. कौतुक असेल श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड टीमच्या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी या टीमनं साकारले गेले आणि आपल्या संघाला ठिकाणी आपण पाहतोय महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्मवरती महत्त्वपूर्ण या ठिकाणी कामकाज आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 6 चेंडू 28 धावेंची गरज.
गोलंदाजी मार्क वरती निखिल आपल्या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळतोय. 6 चेंडू 28 धावांची गरज. काय होईल या सामन्यात, वेगळं काही आपल्याला पाहायला मिळेल का? पहिला चेंडू या दरम्यान नक्कीच खराब असेल. वाईड बॉल आहे. 6 चेंडू 27 धावांची गरज. गोलंदाजाची चुकली साईड. सहा चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. पाहूयात. इथे आपण पाहतोय इरादा होता बिगिटचा. 1 धावे दरम्यान इतर पाहायला मिळते. 5 चेंडू शिल्लक या ठिकाणी आपण पाहतोय 26 धावांची गरज. 5 चेंडू या ठिकाणी शिल्लक 26 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. तयार. पुढे एकदा संजयच्या बॅटमधनं इथे फटका खेळलाय सुरेख. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. मिळेल चौकार. 4 धावा आहेत. भिडू दे साऱ्या गगनात लल. गरज. पाहूयात. अजूनही या ठिकाणी दोन्ही संघाकडे सामना आहे. हा चेंडू खराब असेल. वाईड बॉल. गोलंदाजाची चुकली साईड. सन्माननीय मुळे साहेब आणि भवरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही साहेब मंडळींच्या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामन्याकडे लक्ष देऊयात. 4 चेंडू 21 धावांची गरज. चार चेंडू या ठिकाणी 21 धावांची गरज. करमत नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय होताना पाहायला मिळते. प्रेशर, दबाव नक्कीच आहे. संजय मक्केवरती या ठिकाणी आपण पाहतोय सर्वांच्या नजर आहे. तर निखिल वरती या ठिकाणी आपण पाहतोय सर्वांच्याच नजर आहे. सामना काय होतोय. बेगट संजय मक्केच्या बॅट बनणं येतोय. खणखणी सनसनी षटकार. 6 धावा आहेत. फटका असा धुवाधार. चेंडू शिल्लक 15 धावांची गरज. सामना रंगलाय आणि रंगताना आपल्याला या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळतोय. 3 चेंडू 15. हा चेंडू इथे या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 चेंडू 15 धावांची गरज आहे. पाहूयात. फुल टॉस इथे आपण पाहतो नक्कीच खेळलाय आणि चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा आहेत. फटका असा धुवाधार. हा गेला. एक चेंडू 9 धावांची गरज. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता टीमला आपण पाहतोय. आणि इथे या दरम्यान आपण पाहतो नक्कीच फटका खेळलाय. सामना देखील या ठिकाणी जिंकला जाईल. श्री तुकाईदेवी फायटर्स पिंपरखेड संघ. अप्रतिम कामगिरी. 30 चेंडू 52 धावांचा सामना रोखला गेला आणि विजय देखील या ठिकाणी साकारला गेला. अभिनंदन टीम या ठिकाणी असेल. सामन्याचा आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला द्यायचा आहे. 17 चेंडू 33 धावांची कामगिरी आणि 2 विकेट्स गोलंदाजी करत